नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तुम्ही तर असं बोलताय जसं की तुम्ही माझ्यावर उपकार करताय, पण तुम्ही मला माफ करावं असं मी बिलकुल म्हणणार नाही. कारण मला नाही वाटत की मी काही चुकीचं वागले. चुकीचे तुम्ही होतात तेव्हाही आणि आताही. काय म्हणाला होतात तुम्ही की तुम्ही कधीच कुणाचं उसणं ठेवत नाही, तसंच मीही कधीच कुणाचं उसणं ठेवत नाही. मी तुम्हाला पाण्यात पाडलं, तुम्हीही मला पाण्यात पाडलं. मी तुम्हाला थप्पड मारली, तुम्ही पण मला मारून घ्या. म्हणजे सगळे हिशोब चुकते होतील आणि माझा जीव एकदाचा मोकळा होईल. घ्या, मारा मला. असं म्हणत ती त्याच्या जवळ जाऊन चेहरा एका साईडला करून डोळे घट्ट मिटून उभी राहिली. ती त्याच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ आली होती की त्याला दुसरं काही दिसतच नव्हतं. मारा ना, पूर्ण करा एकदाचा तुमचा बदला आणि मोकळं करा मला या भीतीतून. कोणत्या क्षणी तुम्ही काय कराल, किती भीती वाटत असते मला याची. पण आता मला हे सगळे हिशोब चुकते करून टाकू दे. ती बडबड करत होती आणि हा फक्त तिच्या चेहऱ्याकडे हँग होऊन पाहत होता. सगळं आउट ऑफ फोकस होतं. ती दिसत होती. आता कधीही तो मारेल या भीतीनं तिनं डोळे गच्च मिटले होते. बडबडताना होणारी तिच्या ओठांची हालचाल, नितळ गोरी गुलाबी स्किन, ज्यावर अजिबात मेकअप नव्हता तरीही एकदम फ्लॉलेस दिसत होती. नाकामध्ये नथ असल्यानं नथीचे छोटे छोटे मोती तिच्या गालाला टच करत होते. राग आल्यानं थोडा तिचा श्वास वाढला होता आणि तो श्वास घेताना तिची वर खाली होणारी छाती त्याचं लक्ष वेधून घेत होती. काय विचार करताय? मारा ना. मलाही आता हे सगळं अजिबात सहन होत नाहीये, ती पुन्हा म्हणाली. पण कसा मारणार होता तो तिला? मारून बदला पूर्ण करायचा असता तर इतके दिवस तिला असं छळलं असतं का त्यानं? आर यू शुअर? तो हळूच म्हणाला. येस, कम ऑन, हिट मी. ती तशीच डोळे मिटून उभी राहिली आणि म्हणाली. आणि त्यानं तिच्या गालावरती आपले ओठ टेकवले. तसं तिच्या अंगातनं एक करंट पास होत ती दचकून तिनं डोळे उघडले. त्यानं परत तिच्या गालावरती आपले ओठ टेकवलेच होते की तिनं चेहरा त्याच्याकडे केला आणि त्याचे ओठ तिच्या गालांऐवजी ओठांवर टेकले गेले. एक गोड शिरशिरी दोघांच्याही अंगातून वाहिली. तिच्या सर्वांगावरती शहारे आले आणि तिनं पुन्हा डोळे मिटले आणि तिचे हात त्याच्या छातीवर आले. तिच्या ओठांचा स्पर्श इतका नरम होता की आरंभ त्यामध्ये हरवला आणि दोघेही फ्रीज झाल्यासारखे तसेच एकाच जागेवर उभे राहिले. गालावर किस केल्यानं आधीच शॉक झालेली शुभांगी ओठावरती झालेल्या त्या चुंबनानं पार विरघळून गेली. तिनं भीतीनं त्याचा शर्ट गच्च धरला. तिच्या हातांचा स्पर्श होताच तो अजून शहारला आणि त्यानं तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला अजूनच जवळ ओढलं. दोघेही एकमेकांच्या अजूनच जवळ आले होते. एकमेकांपासून दूर राहायचं होतं पण मन मानत नव्हतं. आरंभने तिच्या कमरेवरील हात हळूहळू वर सरकवत तिच्या पाठीवर आणले. तसं तिच्या पोटामध्ये कसं तरीच होत होतं. असंख्य फुलपाखरं तिच्या पोटात उडू लागली होती. पण जसे त्याचे हात तिच्या पाठीवर हळूवार फिरू लागले ती भानावर आली आणि त्याला दूर ढकललं. बेसावत आरंभ तिच्या धक्क्यानं 2 पावले मागे गेला आणि भानावर येत तोही गडबडला. ती लाजून लगेच त्याला पाठमोरी उभी राहिली. रागाने लालबुंद झालेली ती आता लाजेनं गोरी गुलाबी झाली होती. आय एम सॉरी. तोही लगेच तेवढंच बोलून तिथून निघून गेला. दार उघडून बंद होण्याचा आवाज आला तेव्हा तिनं दाराकडे पाहिलं आणि पटकन जाऊन दार बंद केलं. बेडवर अंग झोकून दिलं आणि मगाशी काय काय झालं ते आठवून ती चेहरा उशीमध्ये लपवू लागली. शिट, मी हे काय करत होतो? मी असा कसा वाहवत गेलो? तो त्याच्या रूममध्ये येऊन विचार करत होता. तू तिला सॉरी म्हणायला गेला होतास ना? त्याचं मन बाहेर येऊन म्हणालं आणि आरंभने नजर चोरली. तू चक्क तिला किस केलंस? काय वाटलं असेल तिला? त्याचं मन त्याला म्हणालं. तीच माझ्या जवळ आली होती. ओके, अच्छा, ती जवळ आली होती थप्पड मार म्हणून, किस कर म्हणून नाही. त्याचं मन त्याला रोखून पाहत बोललं. ते मी मुद्दाम थोडी केलंय. ती इतक्या जवळ होती की आय कांट कंट्रोल माय सेल्फ. आपोआप झालं. इट्स नॅचरल. तो सफाई देत अडखळत बोलला. कितीतरी मॉडेल तुझ्या अशात जवळ येतात तेव्हा तर तुझा स्वतःवरती कंट्रोल असतो.
इव्हन सपना देखील कितीतरी वेळा तुझ्या क्लोज आली असेल, तेव्हाही तू कंट्रोलमध्ये राहतोस. मग शुभांगीच्या बाबतीत का अनकंट्रोल होतोस? मला माहीत नाही. आणि हे ना सगळं तुझ्यामुळे झालंय. व्हॉट? माझ्यामुळे? हो, तूच म्हणालास ना जाऊन माफी माग. वा रे वा, उलटा चोर कोतवाल कोडाटे. मी माफी माग म्हटलं होतं, किस कर नव्हतं म्हटलं. तू जा बरं इथून, मला झोप येते. आरंभ बेडवरती आडवा होत बोलला. तुला खरंच झोप येते? अरे बाबा, आता तर तुझी झोप उडाली, असं म्हणून त्याचं मन हसत गायब झालं. आरंभला खरंच झोप येत नव्हती. तो सारखा एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवरती वळत होता. इकडे सकाळी नेहमीप्रमाणे शुभांगी उठली. पटकन आवरून ती खाली आली. रोजप्रमाणे पूजेची तयारी करून ती सगळ्यांची वाट पाहत होती. दादिसा, तुलसी, सिया, अवंतिका सगळ्या आरतीसाठी आल्या. पण शुभांगीची नजर कुणाला तरी शोधत होती. अजून कोणी येणार आहे का? अवंतिकानं विचारलं. नाही, शुभांगी बोलली. अगं मग सुरू कर ना आरती, अशी पायऱ्यांकडे काय पाहतेस? अवंतिका बोलली. हो, असं म्हणून शुभांगीने भजन म्हणायला सुरुवात केली. तिचा गोड गळा ऐकून हवेलीतील सगळे मंदिराजवळ येऊन उभे राहिले. तिनं सगळ्यांना आरती आणि प्रसाद वाटला. सगळे होते, परंतु त्यामध्ये आरंभ नव्हता. सगळे आरती आणि प्रसाद घेऊन निघून गेले. पण दादिसा अजूनही तिथेच उभ्या होत्या. छोरी जी, तो मुंबईला परत गेलाय. दादिसा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली आणि शुभांगीने त्यांच्याकडे चमकून पाहिलं. दादी हूं सबकी, मुझे सब पता है, नाराज मत हो, देखना वो फिर लौटेगा. दादिसा गालात हसत म्हणाली. खुश रहो. तिच्या डोक्यावरनं हात फिरवत मग त्याही गेल्या. इकडे थँक गॉड तू आलास. मला हे सगळं सांभाळता सांभाळता नाकी नवाले होते. जय त्याला ऑफिसमध्ये आलेलं पाहून खुश होत बोलला. मग दोघेही बोलत केबिनमध्ये बसले. मग काय म्हणाली ती? जयने विचारलं. कोण? शुभा, जय म्हणाला आणि तिचं नाव ऐकून आरंभच्या चेहऱ्यावरती गोड हसू आलं. माफी मागितलीस ना तिची? हो. माफ केलं ती ना? हो. खूप रागावली होती ना तुझ्यावर? हो ना, आरंभ गालात हसत म्हणाला. मी तर सांगितलं होतं तिला अजिबात त्याला माफ करू नको, पण तरीही माफ केलं तिनं, जय म्हणाला आणि ते ऐकून आरंभने भोया उंचावल्या. अरे तू जे काही केलंस त्यासाठी इतक्या लवकर माफी मिळायला नको होती, जय हसत बोलला. मॉडेल शोधल्यास का? आरंभ त्याला रोखून पाहत बोलला. मी काय म्हणतोय आणि तू काय उत्तर देतोयस? आपण ऑफिसमध्ये आहोत आणि इथे फक्त कामाबद्दलच बोलायचं. आरंभ त्याला इग्नोर करत बोलला. खरंच तिनं बरोबर विशेषणं दिली आहेत तुला. कोणती? खडूस, सडू, शैतान, जय हसत बोलला. रिअली? ती मला असं म्हणते? आरंभ कपाळावरती आठ्या पाडून त्याला रोखून पाहत बोलला. तर मग मित्रांनो, आता आरंभ पुन्हा जाईल का राजस्थानला? पाहूयात येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.